खाली मुंडका वर पाय, आरोपीला शासन झालंच पाहिजे, खांडेभराड कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। जालन्यात भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी गुंडांच्या मदतीनं खांडेभराड शेतकरी कुटुंबातील महिला आणि पुरुषांस जबर मारहाण केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीनं टेंभुर्णी पोलीस स्टेशनला मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा टेंभुर्णी येथील शिवाजी चौकापासून सुरुवात होऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशनवर धडकला। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। मारहाणीतील इतर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काय आहे नेमकं प्रकरण तर जाणून घेऊयात। शेतीच्या वादातून ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्यासह कुटुंबियांनी केला। शेतकऱ्यांस त्यांच्या कुटुंबातील 3 महिलांना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीनं जबर मारहाण केली आहे। यानंतर खड्ड्यात जिवंत पुरण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबानं केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। अतिशय निंदनीय अशी घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा इथं 28 जानेवारीला सकाळी घडली आहे। विशेष म्हणजे सकाळपासून जालन्यात भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू आहे। निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड आणि कृष्णा खांडेभराड यांच्या गट क्रमांक 470 मधील शेताचा कोर्टात वाद चालू आहे। 28 जानेवारी रोजी सकाळी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या शेतात भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर आणि अन्य 20 जणांनी येत पोकलेंच्या मदतीनं विहीर खोदण्याचा प्रयत्न केला। यावेळी खांडेभराड यांनी या जमिनीचा वाद चालू आहे, त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही असं सांगून काम थांबविण्याचा प्रयत्न करत विरोध दर्शविला। विरोध करताच यावर संतप्त भवर आणि त्यांच्या साथीदारानं गंगा बळीराम खांडेभराड, रेणुका कृष्णा खांडेभराड, प्रयाग विष्णू खांडेभराड आणि विठ्ठल नामदेव खांडेभराड यांना जबर मारहाण करून जखमी केल्या। तसेच येथे असलेल्या एका खड्ड्यात या चौघांना पुरण्याचा प्रयत्न केला। यावेळी शेजारी शेतकरी मदतीला धावल्यानं मोठा अनर्थ टळला। काल निवडुंगा तालुका जाफराबाद या ठिकाणी एकच घर आमच्या माळी समाजाचं आहे। ते खांडेभराड कंपनी शेतामध्ये राहतात। त्या ठिकाणी सावकारी व्यवसाय करणारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी भाडुत्री गुंड आणून जवळपास 25-30 गुंड त्या ठिकाणी आणले, JCP आणलं आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन बळजबरीनं विहीर खंदाचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी जेव्हा आवाज आला त्या महिला पळत पळत त्या ठिकाणी गेल्या आणि त्याला अडवायला लागले। त्या ठिकाणी जे गड्डे केलेलं होतं विहिरीसाठी करण्याचं त्या महिलावर अमानुषपणाने हल्ला तर केलाच केला, पण त्यांचे पदरं त्यांचे ब्लाऊजसुद्धा त्या रावसाहेब भवरनं त्या ठिकाणी फेडलेले आहे, वडलेले आहे आणि त्या महिलेला त्या गड्डेमध्ये लोटून यांना दाबून टाका असा सुद्धा व्हिडिओ काल पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेला आहे आणि तो व्हायरल झालेला आहे। या ठिकाणी मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे का एका खेड्यामध्ये एक माळी समाजाचं गरीब कुटुंब राहतं आणि त्याच्यावर जेव्हा अन्याय होतो आणि तो अन्याय अत्याचार करणारा जर कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा असेल तर त्याला खरंच शासनाने त्याला सुद्धा जामीनसुद्धा देऊन त्याला कठोरात कठोर शासन करावं होती। त्यांनी त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध केला आणि वेळीच रावसाहेब भवरला त्या ठिकाणी अटक केलं। परंतु रावसाहेब भवरला अटक करून होणार नाही। ज्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे JCB आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जप्त होणं आवश्यक आहे। या गुन्ह्यामध्ये इतर जे काही 10-12 आरोपी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जेरबंद होणं आवश्यक आहे। या गोष्टीचा आणि या घटनेचा तीव्र अशा शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ही घटना आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये पोहोचवावी आणि लवकरात लवकर संपूर्ण आरोपी जेरबंद होऊन त्यांना तात्काळ कठोरातल्या कठोर शासन व्हावं हे असं मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीने परत एक विनंती करतो। मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी प्रथम या घटनेचा निषेध करतो आणि माळी समाजातील निवडुंगा येथील या कुटुंबाला अशा पद्धतीनं मारहाण करणं, त्या महिलांचा विनयभंग करणं हे कितपत योग्य आहे। एकीकडं आपण म्हणतो की बाबा शेतकरी कुटुंब जगलं पाहिजेत आणि जालन्याला एकीकडं मुख्यमंत्री साहेबांची सभा चालू आणि दुसरीकडं म्हणजे असं निंदनीय कृत्य जाफराबाद तालुक्यामध्ये चालू। हे पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, शासनानं त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण जो व्यक्ती जर ग्रामीण रुग्णालयात येऊन आरोप म्हणजे जे दुखित पीडित महिला होत्या त्यांच्यावर त्या ठिकाणी येऊन त्यांनी हमला केला, त्यावेळी रावसाहेब अंबोरे आणि मी मध्यस्थी करून त्या महिलांना वाचवलं। त्या अक्षरशः घाबरून गेलेल्या होत्या आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्या गुंडांना पळवण्यात सहकार्य झालं। काल निवडुंगा येथील घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून जखमींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केलं
ताबडतोब तक्रार दाखल केली आणि यामध्ये जो मुख्य आरोपी आहे रावसाहेब भवर यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. अवघ्या 2 तासाच्या आतमध्ये त्याला अटक केलेली आहे. इतर जे आरोपी आहेत त्यांच्याही कसून शोध घेत आहोत. 1-2 दिवसाच्या आतमध्ये या प्रकरणातील सर्व आरोपी आम्ही निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत. या गुन्ह्यामध्ये इतर काही आणखी तपासात ज्या काही निष्पन्न बाबी होतील त्यानुसार गुन्ह्याचे जे कलम आहेत ते पण वाढ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. त्याचे मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत सतर्कतेने आणि वेगाने आणि कौशल्यपूर्ण तपास करून ह्या अशा गुंड प्रवृत्तींचे समूळ यांना नष्ट करण्यासाठी जास्तीत जास्त आमचे प्रयत्न राहील. 21 टीव्ही न्यूज मराठीसाठी गोपाल त्रिवेदी, जालना.